जो आपण कागदाची घडी घालतो बरोबर, 24वा प्रश्न काय, कागदाची घडी घालून आपण त्याला काय करतो, कुठेतरी कट मारतो. आणि जशा आपण घड्या घालतो, ज्या दिशेने घड्या घालतो त्याच्या विरोध दिशेने आपण घड्या ओपन करतो. जे काय आपण कट मारलेला आहे कागदाला, तो कागद ओपन केल्यानंतर कागद कसा दिसतो हे आपल्याला, हे आपलं चालू होता प्रश्न बरोबर. हे 23. आता जसं की बघा, हे कागद आहे, भागवत नवीन आहे, थोडस भागवतला समजण्याकरिता आपण प्रयत्न करूया. ओके, बघा आता हे जो कागद आहे, या कागदाला आपला सिंपल कागद घे हातामध्ये आणि तुम्हाला अशी घडी मारायची, इकडल्या साईडला घडी मारतो. म्हणजे आपण बघा जहाज वगैरे बनवण्याकरिता आपण जसे की कागद वापरतो, आपण घड्या कशा घालतो, चार चौकोनी 4 घड्या घालतो बरोबर. बरोबर, म्हणजे पहिली घडी घातलेली आहे, नंतर अशी घातल्यानंतर कागद राहतो असा आपला. मग हा दुसरी घडी घातली अशा अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे घडी घातल्यानंतर इथं काय केलेलं आहे, तुम्हाला कट मारलेला आहे, इथं असा कट मारलेला. ओके, बघा कुठे दिसतंय इथं कट मारलेला आहे असा. मग आता मी ओपन केल्यानंतर माझा कट, हे इथं कट दिसेल तर दिसेल, याची मिरर इथं होईल बरोबर, याची मिरर इथं होईल बरोबर. मिरर म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, आरसा घ्या, भागवत आरसा घे, आरसा घेऊन ठेवून बघ. मिरर मध्ये आरशामध्ये, मिरर म्हणतो आपण आरशामध्ये, जसं की असा समजा आरसा असा पकडला बाळा, एक्स आणि वाय असा आहे समज बरोबर. आणि तू असा सी ठेवला, सी असा ठेवला, सी असा बघतो, सी कसा दिसतो तुझा, असा दिसतो ओके. ओके, आणि बी इथं ठेवला समज आरशामध्ये, तर बी तुझा असा दिसतो. ओके, ठीक आहे. आणि डी तुझा असा असेल तर डी उलटा दिसतो. ओके, ओके असा. एन असा असेल तर तुझा एन कसा दिसतो, ही लाईन जवळची जवळ येईल, ही लाईन अशी आहे तर कशी येणार आहे, अशी येणार. ओके, ही लाईन स्ट्रेट आहे तर स्ट्रेटच येणार. ओके, तर या असा एन दिसतो आरशामध्ये. तर आरशामध्ये बघायचं, तर बघा आता मी याला घडी ओपन केल्यानंतर कट इथं मारला होता, बघा कसं दिसेल आपल्याला, कट इथं मारलाय तर अशी दिसेल. मग याची मिरर जर केला तर तुम्हाला असा दिसेल. ओके, इथं असा. ओके, मग या दोघाची मिरर जर केला, ह्याला ओपन केल्यानंतर याची मिरर होईल, म्हणजे असा दिसेल आणि हे असा दिसेल आणि असं, म्हणजे डायमंड शेप तयार होतो तुमचा. बघा मध्ये कसा दिसतो डायमंड शेप, बघा ऑप्शन नंबर काय चेक करूया. ओके, डायमंड शेप दिसतोय कुठं बघा, हे असं तर दिसणार आहे का, चौकोन नाहीये, गोल तर दिसणार नाहीये, असंही दिसणार नाहीये, आणि आपला दिसणार आहे तर तो पर्याय क्रमांक ए. मग आता हे असं कधी दिसणार हो, असं तुम्हाला कधी दिसणार, कट कुठं मारल्यानंतर दिसेल, हे पण फार महत्वाचं आहे. ओके, कसं कधी दिसेल सांगतो. आता समजा आता हीच घडी मारलेली आहे, जर ऑप्शन क्रमांक 2 आहे, आपण कट कसा मारला, समजा हा कागद असाच आहे, समजा असाच आहे, कट इथं जर मारला असा चौकोन, तर तुमचा हा कसा दिसेल, ओपन केल्यानंतर याची मिरर इथं येईल बरोबर, इथं येईल, आणि या दोघाची मिरर अशी खाली येईल बरोबर, खाली येईल. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे, एक्झाम तर आलेले सगळ्यांना आहे, पण भागवत साठी सांगतो की कन्सेप्ट सगळ्यांचा क्लिअर आहे, असे दिसेल. ओके, जर मी समजा आता असा कागद आहे, समजा असा कागद, याच घड्या घातल्या, समजा मी इथं कर्व मारला, तर माझा ऑप्शन क्रमांक काय होईल, इथं ऑप्शन क्रमांक होईल माझा कुठला, जो आहे तो ऑप्शन क्रमांक डी होईल. मग आता समजा आता हेच पद्धत, आता समजा मी ह्याला समजा ह्याच कागदाला मी असा कट मारला, असा कट मारला, तर इथं चौकोन सेंटरला तयार होईल. म्हणजे कसं, बघा हा ऑप्शन तयार होईल. ओके, हा ऑप्शन तयार. ओके, चला हे कन्सेप्ट आपल्याला काय करायचं आहे, एक कागद घेऊन, एक आपण कैची घेऊन तर करून बघायचं. मग बघा तुम्ही जे कट मारलं त्याची मिरर होते, जशी तुम्ही घडी घातल्या त्याच दिशेने ओपन केल्यानंतर तुमच्या प्रत्येक कटचा मिरर तुम्हाला दिसून जाईल. पहिली घडी घालला त्याचा मिरर येईल, दुसरी जशी घातली त्याचा मिरर येतो, टोटल याचा मिरर येतो, हे लक्षात ठेवा. मिरर ओळखता आला की तुमचा इथलं क्वेश्चन एकही मार्क जात नाही. ओके, चला 24 नंबरचा आन्सर. चला 24 बघा कसं, आता तुमच्या घड्या कशा घातल्या, आता जसं घातल्या तसंच कागद होता, ठीक आहे, कागदाला अशी घडी घातली, तुम्हाला दाखवतो असलं माझा कॅमेरा ऑन करू का, नाही ठीक आहे, आपण नंतरच्या लेक्चर मध्ये करू. ओके, चला हे झालं 24 याचं बघा, कागदाची घडी कशी घातली बघा, ह्या इकडल्या दिशेने घातली, त्याच्यानंतर ह्याच कागदाला परत अशा या दिशेने घातली, म्हणजे इथं घातली. आता कट कुठे दिलाय बघा, कट इथं मारलेला आहे बरोबर, कट इथं मारलेला आहे, म्हणजे 2 ठिकाणी मारलेलं. मग मला सांगा ह्याची मिरर करा, याची मिरर कशी दिसणार आहे, माझा ट्रँगल असा दिसते बघा तिथं कोपऱ्यात असा, मग मी आरशात पाहिल्यानंतर माझा ट्रँगल कसा दिसेल, ही लाईनला लाईन दिसेल,
आणि हा असा आणि असा दिसेल. म्हणजे माझी डायग्राम इथं कशी होईल मग? बघा, बघा कशी येते हा. दिसते अशी होईल मिरर. मग ह्याची मिरर केली, इथं आरसा ठेवला समजा, माझा हा असा दिसेल. मग मी काय केलं, याची डायरेक्ट या लाईनून इथे मी एक आरसा ठेवल्यानंतर माझा मिरर कसा दिसेल? ट्रायंगल असा दिसेल. मग याची मिरर केल्यानंतर असा दिसेल. बघा बरं, असा ऑप्शन कुठं दिसतंय? चला चेक करा. असा ऑप्शन कुठं दिसतंय? चला लवकर, ऑप्शन कुठं दिसतंय रे बाळांनो? आवाज येतोय का नाही? काहीच रिस्पॉन्स देत नाही तुम्ही. झोपलात का सगळे? सगळे झोपलात का रे? आवाज येतोय का नाही? काय नाही, काहीच बोलत नाहीये, रिस्पॉन्स नाहीये अजिबात. बोला. ओके, व्हेरी गुड. आलेला आहे जे रिस्पॉन्स, व्हेरी गुड. सगळ्यांचे ज्यांनी रिस्पॉन्स देईल त्याचं नाव घेतलं जाईल. ओके ओके, मनस्वी तर झोपलेली आहे. ओके, बरोबर. चला, कळालं काय करायचं आहे? मिरर करायचं आहे. आपला एक पण आन्सर चुकणार नाही. ओके, व्हेरी गुड. चला. सर पर्याय हा क्रमांक एक. हा, असं बोलायचं. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला चला चला, 25. चलो, 25चं उत्तर सांगायचं आहे. गोल कागद कापलेला आहे, गोल कागद असा हा. चला, राऊंड शेप मध्ये, सर्कल शेप मध्ये. ओके, चला, ह्या ऑप्शन नंबर कागदाला टू. आता सर घड्या कशा. पर्याय क्रमांक सर ऑप्शन नंबर टू. सर ऑप्शन नंबर बी. ओके ओके ओके, पर्याय हा, क्रमांक ऑप्शन दोन. क्रमांक बी. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 म्हणतात. आता बघा, मी थोडस भागवत आपल्याकडे तर नवीन आहे, त्याला थोडस बोलू, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ हा. म्हणजे कसं, त्याला आपण सोबत घेऊ, थोडस आपल्याला मिसळायला वेळ लागेल त्याला. चल, आपल्यामध्ये थोडं मिळायला वेळ लागेल. चला, भागवत आहे का रे? भागवत, आवाज चल बोल. भागवत, बोल रे बोल. भागवत, आवाज येतोय माझा? हे बघ, हा पण तिसरीला आहे, पार दुसरीला होता. ओके, भागवत आवाज येतोय? हे बघ, कागद आहे कसा, गोल प्रकारचा कागद आहे. ओके, गोल राऊंड आहे बरोबर कागदाचा. मग कागदाला घडी या दिशेने घातली, अॅरो जसा दाखवते त्या दिशेने घडी घातलेली आहे बघा इथं. ओके, परत याच अर्धा असा सर्कल राहिलेला आहे, याची घडी या दिशेने घातलेली आहे. म्हणजे तुम्हाला हे शेप मिळाला, एवढा शेप राहतो फक्त. आणि या शेपला तुम्ही कुठं कट मारलं? इथं कट मारल्या. ओके, इथं कट मारल्या. मग आता मी काय करणार? मी जास्त डोकं लावणार नाही, बरोबर. मी जास्त डोकं लावत नाहीये. बघा, मी नुसतं मिरर करतो, तुमचा शेप मिळून जात. बघा, मी झूम करतो, तुम्हाला कळेल. इकडे बघा. चला, आता मी काय करतो, इथून मी मिरर करतो. बघा, घ्या लक्षात, आता मी काय करतोय ते तुम्ही थोडस समजून घ्या. रेड याच्यानं काय करतो, मिरर करतो. म्हणजे तुमचा अजिबातच क्वेश्चन चुकलेला नाही पाहिजे. ओके, एक पण मार्क्स आपला गेला नाही पाहिजे. ओके, चला. ओके, बघा, आता हे माझे चार भाग केलेले आहेत आणि मी इथं आरसा आहे, मी असं गृहीत धरतो. ओके, माझा आरसा कुठे आहे? इथं आरसा आहे. मग हे माझी लाईन अशी आहे, म्हणजे आरशामध्ये कशी दिसेल मग? अशी दिसेल, बरोबर. मग आता ह्या दोघाचा मिरर, मी इथून इथं आरसा ठेवला, इथं आरसा ठेवला, तर मिरर कसा दिसेल तुमचा? डायमंड शेप दिसेल. ओके, डायमंड शेप कुठं दिसतोय असा तुम्हाला चेक करायचं आहे. बघा, ऑप्शन क्रमांक बी. सगळ्यांच उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. श्रुतिका, जय, वेदांश, रुचिता अँड मनस्वीला काही बोलत नाही, झोपली वाटते. चल, मनस्वी काय बोलत नाही. ओके, चल चल, ऑप्शन क्रमांक 2 समजलं. भागवत, भागवत बोलशील तर इथं तू शिकशील, अदरवाईज नाही बाबा. चल, ओके, भागवत समजलं का? मी तुला